मला असं वाटतं चांगली कल्पना आहे तुमची की तुम्हाला उभं राहायचं आहे. नक्कीच तुम्ही उभं राहायला पाहिजे. पण सॉरी, सोलापूर इज टेकन. आम्हाला काहीतरी टिप्स द्या. इलेक्शन लढण्याचे मला असं वाटतं आपण कामावर इलेक्शन लढलं पाहिजे. काम हेच मेन आहे, लक्षात ठेवा. भरकटू नका इकडे तिकडे. कामाच्या आधारावर संविधानिक पद्धतीने, लोकशाही पद्धतीने इलेक्शन लढलं पाहिजे आणि लोक 100% साथ देतात जेव्हा तुम्ही कामं करता. कृपया करून हात जोडून विनंती करते, आपल्या युवा पिढीला टिकवण्यासाठी, आपल्या सुंदर देशाला, आपल्या देशाचा अखंडपणा टिकवण्यासाठी कृपया कधीही वचन घ्या की इलेक्शनमध्ये आपण धर्म, जात पात ह्या गोष्टी कधीच आणणार नाही. नाहीतर आपण एवढे पुरोगामी आपलं राज्य आहे, आपलं देश आहे, नाहीतर आपण 100 वर्ष मागे जाऊ. आणि तेच मला कुठेतरी होताना दिसतंय. मला खंत वाटते ह्या गोष्टीची की आपल्या लोकांनी, आपल्या वोटर्सनी नेहमी सर्वधर्म समभाव पकडून वोटिंग केलंय अनेक वर्षापासून, 50 वर्षापासून. आणि आज त्याच लोकांना कुठेतरी धर्म, जात पात ह्या गोष्टीवर वोटिंग करण्यासाठी प्रवृत्त केलं जातंय. ही आपल्या देशाला कुठेतरी कीड लागताना दिसते आणि ही मुळापासून उपटून टाकायचं फक्त माझं नाही, तुमचं पण काम आहे. तर जय विरू, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि तुम्ही हा माझा संदेश सगळ्या तरुणांपर्यंत पोहोचवणार अशी मी आशा बाळगते तुमच्याकडून. उम्मीद पे दुनिया कायम है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.